आज मी महाराष्ट्र पोलिसांचा तो चेहरा उघड करणार आहे ज्याच्याबद्दल सहसा कोणी बोलत नाही। तर रामकृष्ण हरी मंडळी, दरवर्षीच्या नवरात्रासारखं यावर्षी पण मी अँड फॅमिली निघालो कुलदैवत रेणुका मातेच्या दर्शनाला, आणि कुठं तर श्री क्षेत्र मोठा देवीला। पण गर्दीमुळे नवरात्रात वर गाड्या न्यायला बंदी राहते, आणि तेच झालं। पोलीस म्हणले का गाडी इथंच लावून वर पै जावं लागलं, आणि नुकतंच लिगामेंटचं ऑपरेशन झालेलं असल्यामुळे मला तर काय खालून पायथ्यापासून गाडापर्यंत जाणं शक्य नव्हतं। मग साहेब म्हणले का आईपर्यंत आला, म्हणल्यावर दर्शन तर घ्यावंच लागेल, नियमानुसार घरच्यांना पै तर यावं लागेल, पण तुला आमचा माणूस थेट मंदिरापर्यंत घेऊन जाईल। आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत देवीला आई म्हणतात, कारण तिलाच आपल्या लेकरांची काळजी असते। म्हणूनच आईने पाठवलेल्या दूताने मला मंदिराच्या पायरीजवळ न सोडता लिफ्टने थेट आईच्या गाभाऱ्याजवळ नेऊन ठेवलं, आणि आईच्या दर्शनाने माझ्या आयुष्याचं समाधान तर झालं, पण मंदिर प्रशासनाच्या पूर्व परवानगीने काढलेल्या व्हिडिओने तुम्हीही आईच्या दर्शनाचा लाभ घ्या। आणि या सर्व परवानग्यांसाठी माझी मदत करणाऱ्या आमच्या या गावकरी स्वयंसेवकांचेही तितकेच आभार। पण 1.5 मिनिटाच्या ब्लॉग मध्ये मोठा देवीची संपूर्ण माहिती मिळणं कुठे शक्य आहे? अजून मला त्या खाली दिसणाऱ्या जत्रेत जायचंय, मंदिर प्रशासनाच्या सगळ्या वर्ल्ड क्लास सुविधांची माहिती द्यायची। असं म्हणतात का अहिल्यानगरच्या पाथर्डीतल्या या मंदिरावरून जाताना इंदिरा गांधींचं हेलिकॉप्टर पुढे जात नव्हतं, तेव्हा पुढच्या वेळेस त्यांनी आवर्जून नवसाप्रमाणे इथल्या मोठ्या देवीची ओटी भरून पूजा केली होती। तर मी थेट मोठ्या देवी गडावर पोलिसांच्या सहकार्याने जाऊन दर्शन तर घेतलं होतं, पण आता खाली कसं उतरायचा हा प्रश्न होता। तेव्हा आईना लगेच माझ्या गावातल्या या 2 स्वयंसेवकांना माझ्या मदतीला पाठवलं, आणि खरंच आईची कृपाच म्हणावी लागेल, ज्यामुळे नगरच्या ग्रामीण डोंगराळ भागातील मंदिरात सर्व वर्ल्ड क्लास सुविधा आहे। चला मग थोडी जत्रा फिरवतो, घरच्यांबरोबर एकदम मस्त ओली वेळ खातो, आईने घेतलेल्या रेणुका मातेच्या अंशावताराचं दर्शन घेतो, आणि तुम्हाला सगळी माहिती सांगतो। हे मोठ्या देवीचं दर्शन माझ्या लक्षात राहील ते लिगामेंटच्या ऑपरेशनचा बाऊ करून बसलेलो मी, ज्याला आयुष्यातली संकट काय असतात ते दाखवणाऱ्या या बाबांमुळे, कोणी चुकल्यास, हरवल्यास किंवा काही अडचण आल्या त्यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या माहिती सुविधा केंद्रांमुळे, आईची ओटी भरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साडी विक्री केंद्रांमुळे, मुक्कामाच्या सोयीसाठी असणाऱ्या भक्त निवासामुळे, आणि त्याच्या समोरच असणाऱ्या भव्य दिव्य हरिनामाचा जागर करण्यासाठी असलेल्या सभागृहामुळे, मेडिकल इमर्जन्सीमध्ये उपलब्ध असणाऱ्या ॲम्ब्युलन्समुळे, गरजूंच्या सेवेसाठी असणाऱ्या लिफ्टमुळे, भक्तांसाठी प्रॉपर मंदिरात उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे, आणि सगळ्यात महत्वाचं नवरात्रामध्ये आईची सेवा म्हणून 4 दिवसापासून पहारा देणाऱ्या या क्यूटशा चिमुकलीमुळे। चला मग आता पुढच्या ब्लॉग मध्ये जाऊ, इथून शेजारच्या डोंगरावर असणाऱ्या तारकेश्वर गडावर। तवर तुम्ही मला फॉलो करून ठेवा, तोपर्यंत